उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर जाणार आहेत। छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी ते सभा घेणार आहेत। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत। आज दुपारी 12:30 वाजता ते मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतील। या भेटीदरम्यान काय चर्चा होणार याकडे लक्ष असणार आहे। आज सकाळी 11 वाजता म्हाडाकडून जनता दरबाराचं आयोजन करण्यात आलंय। नागरिकांच्या तक्रारी सोडवण्यासाठी मुख्य अधिकारी रेवती गायकर यांच्या अध्यक्षतेखाली हा दरबार पार पडेल। नाशिकच्या लासलगावात पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ज्येष्ठ नागरिकांनी वृक्षारोपण केलेलं आहे। लासलगाव पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये हे वृक्षारोपण करण्यात आलं। वृक्ष संवर्धन करण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांनी पुढाकार घेतल्यानं त्यांच्या उपक्रमाचं कौतुक केलं जातंय। येवला तालुक्यात खरीप हंगाम पूर्व मशागतीच्या कामांना वेग आलाय। आता शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेमध्ये आहेत। गेल्या 7 ते 8 दिवसांपासून अवकाळी पाऊस पडत असल्यानं शेतकऱ्यांचं वेळापत्रक कोलमडण्याची शक्यता आहे। नाशिक संभाजीनगर महामार्गावर पाण्याचा तळ साचलेला आहे। मात्र पाण्याचा निचरा होण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कोणत्याही पर्यायी व्यवस्था करण्यात आल्या नाहीत आणि त्यामुळे वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागतो। बदलापुरातील मांजर्ली भागात रहिवाशांना दररोज गुडघाभर साचलेल्या सांडपाण्यामधून वाट काढावी लागते। पार्वती कृपा सोसायटीच्या आवारातील नैसर्गिक नाला हा खासगी जमीन मालकानं बंद केलाय आणि त्यामुळे या ठिकाणी घाणीचं साम्राज्य पसरलंय। तर यामुळे रोगराई पसरण्याचा धोका देखील निर्माण झालाय। येवला शहरात भूमिगत गटार योजनेचा फज्जा उडालाय। दुकानांपुढे गुडघाभर पाणी साचल्यानं व्यावसायिक अडचणीमध्ये आलेत। खोदकाम झाल्यामुळे आंबेडकर शॉपिंग सेंटर, पारेगाव रोड, सोनगावे हॉस्पिटल या परिसरामध्ये पाणी साचलेलं होतं। टिटवाळामध्ये आझादनगर या ठिकाणी अनधिकृत होर्डिंग्जवर महापालिकेने कारवाई केली आहे। कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील सर्व अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाई करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले। कल्याण आणि विठ्ठलवाडी एसटी आगारांमध्ये चोरांचा सुळसुळाट पाहायला मिळतोय। गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील दागिने, पिशव्या, मोबाईल हिसकावून चोरटे पळ काढतात आणि त्यामुळे प्रवासी संतप्त झालेत। गेल्या आठवड्याभरामध्ये 4 ते 5 प्रवाशांच्या बाईकीवर हात मारत चोरट्यांनी 9 लाखांचं सोनं जप्त केलं। निफाडच्या विंचूरमधील विष्णुनगर या ठिकाणी चोरट्यांनी 2 ठिकाणी घरफोड्या केल्यात। चोरट्यांनी रोख रक्कम आणि सोन्या चांदीचे दागिने लंपास केलेले आहेत। परिसरात चोरीच्या घटना वाढल्यामुळे पोलिसांनी गस्त वाढवून चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली आहे। शेतीच्या बांधावरील भांडणाचा राग मनात धरून भावानंच मोठ्या भावाचा खून केलाय। लातूर जिल्ह्यातील बोपलामध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे आणि या प्रकरणी लातूर ग्रामीण ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं आरोपीला ताब्यात घेतलंय। महानगरपालिकेच्या वतीनं अंधेरीमध्ये सुका कचरा वर्गीकरण आणि प्रक्रिया केंद्र स्थापन करण्यात आले। सार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावर चालवल्या जाणाऱ्या या केंद्रामध्ये दररोज 10 दशलक्ष टन कचऱ्यावर शास्त्रोक्त पद्धतीनं प्रक्रिया केली जाणार आहे आणि या केंद्राचं उद्घाटन पालिका मोठे हस्ते करण्यात येणार आहे। मुंबई अहमदाबाद महामार्गावरील काँक्रिटीकरणाचं काम जवळपास पूर्ण होत आलंय। वर्सोवा ते हॉटेल दिल्ली दरबार दरम्यानच्या मार्गिकेचं काम या आठवड्यामध्ये पूर्ण होईल आणि त्यामुळे या पट्ट्यामध्ये होणारी वाहतूक कोंडी सुटण्याची अपेक्षा आहे। काँक्रिटीकरण पूर्ण होत असल्यानं मे अखेरीस या महामार्गावरून वाहतूक सुसाट सुरू होण्याची चिन्ह आहे। पिंपरी चिंचवड वाहतूक पोलिसांनी उचललेली गाडी मिळवण्यासाठी चालक थेट टोईंग वाहनासमोर झोपला। गाडी दिल्याशिवाय मी उठणार नाही अशी ठाम भूमिका चालकाने घेतली। चालकाच्या भूमिकेमुळे आळंदीत काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं। महाराष्ट्रात 10वीच्या SSC परीक्षेचा निकाल जाहीर झालाय। या परीक्षेमध्ये महानगरपालिकेच्या शाळांमधून सर्वाधिक गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा पालिका आयुक्त अमित सैनी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। राज्यातील सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांची सकाळी, दुपारी आणि शाळा सुटण्याच्या दरम्यान अशी 3 वेळा हजेरी नोंदवली जाणार आहे। बदलापूरमधील घटनेनंतर शालेय शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेतलाय। तसंच विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी पूर्णपणे शाळांवर सोपवण्यात आली आहे। खारघर तुर्भे बोगद्याच्या मार्गावरील खाणींमधून परिसरात धुळीचे लोट पसरतात आणि त्यामुळे प्रदूषणाचा धोका निर्माण झालाय। दरम्यान या संदर्भात तातडीने कारवाई करावी अशी मागणी पर्यावरण प्रेमींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना केली आहे।
मुंबईतील एका खासगी रुग्णालयानं घेतलेल्या सर्वेक्षणामध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे. 63% मुंबईकर दररोज 6 तासांपेक्षा कमी झोप घेतात. सर्वेक्षणात 30 ते 55 वयोगटातील 500 नागरिक सहभागी झाले होते आणि यामध्ये 52.66% लोकांनी मान्य केलेलं आहे की झोप न झाल्यानं मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर परिणाम होतोय. तुर्कीला भूकंपाचे धक्के जाणवलेत. तुर्कीमध्ये 5.2 रिश्टर स्केलचे भूकंपाचे धक्के जाणवलेत. कोनिया प्रांतातला कुलू भाग हा भूकंपानं हादरलाय. आई तुळजाभवानीच्या मंदिरातील 12 पुजाऱ्यांना मंदिर प्रवेश बंदी करण्यात आली आहे. देऊळ कवायत कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी मंदिर संस्थांनी कारवाईचा बडगा उगारलाय. मंदिरातील शिस्तीचं पालन करणं, कायदा आणि सुव्यवस्था बिघडवणं, अशोभनीय वर्तन करणं या कारणांमुळे या पुजाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले. ऐरोलीमधील इच्छापूर्ती गणेश मंदिरावर तोडक कारवाई करण्यावर मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापले. मंदिरावर तोडक कारवाईचा प्रयत्न केल्यास रक्तरंजित इतिहास घडेल असा थेट इशारा शिवसेनेचे उपनेते विजय चौगुले यांनी दिलाय. अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीनं मुंबई आणि हैदराबादमध्ये तब्बल विविध 13 ठिकाणी छापे टाकलेत आणि यामध्ये सुमारे 9 कोटींहून जास्त रोकड आणि 23 कोटींहून जास्त रकमेचे दागिने आणि सोनं जप्त करण्यात आले. सातारा तहसीलदार कार्यालयासमोर महाराष्ट्र राज्य भूमी अभिलेख कर्मचारी संघटनेच्या वतीनं बेमुदत संप पुकारण्यात आलेला आहे. 7व्या वेतन आयोगाप्रमाणे भूमी अभिलेख विभागातील कर्मचाऱ्यांना वेतन मिळावं अशा विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं आणि यावेळी मोठ्या संख्येनं कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. सांगलीमध्ये राज्य शासनाच्या भूमी अभिलेख अधिकाऱ्यांनी धरणे आंदोलन केले. सुधारित आकृतीबंध मंजूर करण्यात यावा, भूमी अभिलेख विभागाला तांत्रिक दर्जाचं वेतन मिळावं, तसंच आंदोलन काळातील प्रलंबित वेतन मिळावं अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या. बारामती नगर परिषदेसमोर युवा पॅन्थर संघटना आणि पथविक्रेते यांच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. पथविक्रेत्यांना बारामती नगर परिषद हद्दीमध्ये व्यवसाय करण्यास परवानगी मिळावी, अतिक्रमण विभागामार्फत पथविक्रेत्यांवर सुरू असलेली कार्यवाही ही तात्काळ स्थगित करावी या मागण्यासाठी आंदोलन करण्यात आलं. वसई पश्चिम रेल्वेवरील उपनगरीय लोकलमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढू लागली आणि त्यामुळे वाढत्या गर्दीनं अपघात होण्याचे प्रमाण देखील वाढतंय. मागील 4 महिन्यांमध्ये मीरा रोड ते वैतरणा या स्थानकाच्या दरम्यानमध्ये रेल्वे अपघातात 39 जणांचा मृत्यू झाला होता. नाशिकच्या मालेगावातील व्यंकटेश्वरा फार्मला अभिनेता गोविंदा यांनी भेट दिली आणि यावेळी माजी सैनिक शिवाजीराव डोळे यांची 528 एकरामध्ये उभारलेली सेंद्रिय पद्धतीतील डाळिंब आंबा फळबाग भेट दिलेली आहे. तसंच गोविंदानं माजी सैनिकांनी केलेल्या मेहनतीचं कौतुक केलंय. सांगलीच्या आमणापूरमध्ये एक दुर्मिळ जातीचा बेडूक आढळून आलाय. चक्क भिंतीवर चढणारा हा बेडूक असून स्पायडरमॅन बेडूक म्हणून परिसरामध्ये चर्चा सुरू झाली आहे. इंडियन कॉमन ट्री प्रजातीच्या दुर्मिळ बेडूक फोटोग्राफर आनंद राडे यांच्या स्टुडिओमध्ये आढळून आल्यानं नागरिकांमध्ये कुतूहल निर्माण झालंय. अकोल्यात पाईपमध्ये अडकलेल्या मांजरीच्या पिलाला जीवनदान देण्यात आलं. खडकी भागामध्ये राहणाऱ्या संघदास वानखेडे यांच्या घरातल्या पाईपमध्ये मांजरीचं पिल्लू अडकलं. वानखेडे दाम्पत्याने पाईपचा एक मोठा भाग कापत पिलाला सुरक्षित बाहेर काढलाय. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील खडसंगी वनपरिक्षेत्रात वाघाचं प्रेमयुद्ध पाहायला मिळालं. ताडोबातल्या नयनताराच्या प्रेमामध्ये पडलेल्या ब्रह्मा या वाघाला छोटा मटकानं ठार केलंय. नयनताराच्या प्रेमासाठी या 2 वाघांची जबरदस्त झुंज झाली आणि ताडोबाच्या जंगलामध्ये झुंज पाहायला मिळाली. बुद्ध पौर्णिमेच्या रात्री प्राणीगणना सुरू होण्याच्या आधी छोटा मटकानं ब्रह्मावर हल्ला चढवला आणि या झुंजीमध्ये ब्रह्मा जागीच ठार झालाय, तर छोटा मटकाही गंभीर जखमी झालाय. भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर पत्नी नताशासह मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरामध्ये बाप्पाच्या दर्शनासाठी आला होता आणि यावेळी मंदिर न्यासाचे अध्यक्ष सदा सरवणकर यांनी त्यांचे स्वागत केले. दर्शन घेतल्यानंतर गंभीरनं माध्यमांशी बोलण्याचं टाळलं आहे. अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत अशी माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. तसंच जिल्हा स्तरावर तालुका स्तरावर कार्यक्रम घेणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे.
विठोबाचे भक्त संत चोखामेळा यांच्या पुण्यतिथी निमित्त चोखोबांच्या समाधीची विधिवत पूजा करण्यात आली। वारकरी साहित्य परिषदेचे प्रमुख गगन महाराज पाटील यांनी समाधीची विधिवत पूजा केली आणि यावेळी संत चोखामेळा यांचे अभंग गायन करत दिंडीही काढण्यात आली। गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेवर तेलंगणा राज्यामध्ये गोदावरी नदी तीरावर पुष्कर मेळाव्याला सुरुवात झाली आहे। हा मेळा 25 मे पर्यंत चालणार आहे आणि यावेळी लाखो भाविकांची गर्दी दोन राज्याच्या सीमेवरील त्रिवेणी संगमावर पाहायला मिळेल। बारामती तालुका पोलीस स्टेशनचा सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक एसीबीच्या जाळ्यामध्ये अडकलाय। सुनील माणिक जगताप असं या लाचखोराचं नाव आहे। अपघाताचा गुन्हा दाखल न करण्यासाठी त्याने 30,000ची लाच मागितली होती। या प्रकरणी सुनील जगतापसह आणखी एका विरोधात एसीबीने गुन्हा दाखल केला।